पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मुक्ती मूलम गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। 30व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। पहिल्या चरणातील काही भागाचा आपण विचार केलेला आहे। देहाभिमाने गलिते विज्ञाते परमात्मनि, यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधया, असा हा श्लोक आहे। यातील देहाभिमाने या शब्दाचा आपण विचार करीत होतो, किंवा देहाभिमाने गलिते या शब्दाचा आपण विचार करीत होतो। पहिल्या चरणातील पूर्वार्धाचा आपण मागील काही चिंतनामध्ये विचार केलेला आहे। देह अभिमान असा जो शब्द आहे, हा शब्द आपण पाहत होतो। स्थूल देह आणि या स्थूल देहावर आपला कसा अभिमान असतो याचा आपण विचार केलेला आहे। स्थूल देह म्हणजे ज्याला आपण मी समजतो ते इतकं दृढ आहे, या स्थूल देहाच्या अभिमाना इतकी माया कुठंच सापडणार नाही। स्थूल देहाला आपण मी समजल्यामुळे आपला अनंत जन्म खरं तर नुकसान होतं हे आपल्याला लक्षात येत नाही। हा जो स्थूल देह आहे म्हणजे हे जे शरीर आहे, हे शरीर आपल्या समोर अनेक लोक मेल्यानंतर जाळताना आपण पाहतो, परंतु तरी आपण सावध होत नाही। म्हणजे आपल्या समोर माणसं मरतात, आपल्या समोर त्या माणसांचे ते शरीर जाळलं जातं आणि तरी सुद्धा आपण सावध होत नाही। याच्यासारखी काय मोठी माया असावी। उलट अशा मैतीला, अशा धाव्यांना, अशा श्राद्धांना जाण्यामध्ये आपलं कौतुक वाटतं, तो व्यवहाराचा एक भाग वाटतो। त्याच्यामध्ये आपल्याला आपलं गोतावळ्यामध्ये गेल्याचा आनंद मिळतो। याच्यासारखी दुर्दैवाची भूमिका काय असावी। म्हणजे साधू संत या घटनेला ज्या रीतीने पाहतात आणि समाज या घटनेकडे ज्या रीतीने पाहतो, याच्यामध्ये किती मोठी तफावत आहे। जवळजवळ 180 डिग्रीचा हा फरक आहे। साधू संत या घटनेकडे वेगळ्या रीतीने पाहतात। रडे फुंदे दुःखे कुटतील माथा, एकासी रडता तेही मरे, असं तुकोबाचा अभंग आहे। हा अभंग कुठे कोणाला माहित आहे का नाही तेही मला माहित नाही, परंतु आपण मात्र या साधू संतांच्या विचाराकडे लक्ष देत नाही आणि आपण त्या साधू संतांचे अनुयायी आहोत अशा नसत्याच अभिमानामध्ये आपण रममाण राहतो। वारकरी संप्रदायामध्ये जर आपण असू किंवा कुठल्याही अद्वैत वेदांत संप्रदायामध्ये आपण असू, तर आपल्याला या गोष्टींकडे बारीकाईने लक्ष देणं गरजेचं आहे। तर माणसं मरतात आणि मेल्यानंतर त्यांचं शरीर जाळलं जातं, हे सत्य आहे। याला कोणीही टाळू शकत नाही, याला बदलता येत नाही। कधी मरणार फक्त हा प्रश्न आहे, आणि हा विषय दुसऱ्यासाठी नव्हे, हा कोणासाठी आहे? आपल्या स्वतःसाठी हा विषय आहे। मग मृत्यू जो आहे, हा मृत्यू आपल्याला येणार, अनेक यातना यम करील तेथे कोण सोडील तुला। म्हणजे मृत्यूनंतरही आपल्याला पुढे अनेक यातनांना सामोरं जावं लागेल, तिथे काय आपल्याला याच्यातून बाहेर पडता येणार नाही। त्यामुळे हाच अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा। काहीतरी बोध आपल्या मनाला करणं गरजेचं आहे। आपल्याला त्याला सांगणं गरजेचं आहे की मृत्यू हा आपल्या दारात आहे। फक्त घड्याळाचा काटा जसा पुढे सरकतो, मृत्यू आपली वाट पाहत असतो। मृत्यू आपल्याकडे येत नाही, आपल्याला मृत्यूकडे आपोमत जायला लागतं। ज्याचा मृत्यू ज्या ठिकाणी जशा पद्धतीने ठरलेला आहे त्या ठिकाणी तो तशा पद्धतीने जाणारच आणि त्याचा मृत्यू तसा होणारच, हे सत्य आहे। तुम्ही या सत्याला जर लपून झाकून ठेवून जर आनंदात जगत असाल तर सावध व्हा आणि जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हाच विचार करा की याच्यातून आपल्याला कसं बाहेर पडता येईल। क्षणाक्षणा करा हाच विचार, करावया पार भवसिंधू। तर याच्यातून कसं बाहेर पडता येईल, कारण हे दुःख आहे। मृत्यू नावाचा सगळ्यात मोठा रोग आहे, मृत्यू नावाचं सगळ्यात मोठं दुःख आपल्या डोक्यावर बसलेलं आहे।
यापेक्षा वेगळी चिंता जगामध्ये खरं तर कुठली नसावी. हीच सर्वात मोठी चिंता आहे. उद्या खायचं काय, आज खायचं काय, उद्या आपलं कसं होणार, आपल्याकडे किती पैसे असतील, आपल्याकडे पैसे असावे की नसावे, आपली जमीन जुमला किती असेल, या सगळ्या चिंता अत्यंत फालतू आहेत. या चिंतांना काहीही अर्थ नाहीये. पण या चिंतांमध्ये आपण चिंतामग्न दिसतो. या चिंतांमध्ये चिंतामग्न असण्यापेक्षाही जास्त याच्यामध्ये भांडणं, वादविवाद, अनेक प्रकारचे त्रास, नको त्या गोष्टीने माणसांना ग्रासलेला आहे. जर मनुष्य मृत्यूची चिंता करेल तर ह्या गोष्टी त्यासाठी अत्यंत दुय्यम होतील. तो त्याकडे लक्षही देणार नाही. असलं काय नसलं काय त्याला एवढा फरक पडणार नाही. परंतु वारकरी स्वतःला समजणारे, वेदांतामध्ये आम्ही अभ्यास करतोय असं म्हणणारे, ह्यांच्या सुधी परिस्थिती अशी आहे, ही पाहून तर मला फारच दया येते. तर अशी परिस्थिती आपली होऊ नये यासाठी सावध व्हा. तुम्ही शिकवणं गरजेचं आहे. माझ्यासारखा मनुष्य फक्त माहिती देऊ शकतो. मी फक्त माहिती द्यायला बसलेलो आहे. साधू संतांनी फक्त माहिती देऊन ठेवलेली आहे. करणं न करणं, ते अंमलात आणणं न आणणं हे आपल्या हातात आहे. आपल्याला त्याचा विचार करावा लागेल. सावध व्हा. देह जो आहे, हा देहाचा अभिमान जो आहे, तो फक्त मृत्यू येईपर्यंतच टिकतो. उरलेल्या लोकांनी त्या देहाची विल्हेवाट लावावी. या पलीकडे ते लोक आपल्याला काहीही मदत करू शकत नाहीत, कितीही जवळचे असले तरी. आई असो, बाप असो, बहीण असो, भाऊ असो, नवरा बायको, कोणी असो, आपल्या सोडून दिलेल्या शरीराला व्यवस्थित काहीतरी उपचार करण्यापलीकडे ते काहीही करू शकत. म्हणून त्यांची ऐपत तेवढी आहे. त्यामुळे अशांमध्ये आपण रममाण राहावं, अशा गोतावळीमध्ये आपण गुंतून राहावं. यासारखं दुर्दैव दुसरं म्हणता येत नाही. यासारखी माया दुसरी म्हणता येत नाही. तर ही माया आहे की ह्या स्थूल शरीराला आपण मी समजतो. या शरीराला मी समजून अधिक आपण या शरीराला चिकटलेल्यांना माझं म्हणतो. आणि हाच बंध आहे. हाच काय? हाच बंध आहे. त्यामुळे हा बंध जर आपल्याला तोडता येत नसेल तर आपल्या परमार्थामध्ये आपल्याला हाताला काही लागणार नाही. तर शरीर जे आहे, या शरीराच्या पुढे सूक्ष्म देह आहे. त्याच्या पुढे काय? सूक्ष्म, म्हणजे स्थूल शरीर आणि त्याला चिकटलेलं सगळं. याचा आपण आधी विचार केला, त्याची फक्त थोडक्यात पुन्हा माहिती सांगितली. सूक्ष्म देह नावाचा आपल्याकडे एक देह आहे. याच्या आतमध्ये त्या देहावर अभिमान असतो का? तो हो, त्यावरही अभिमान असतो. मुळात स्थूल देहाचा अभिमान सुटणं गरजेचं आहे, हे मी तुम्हाला आधी सांगितलंय. त्याच्या पुढे जायचं असेल म्हणजे स्थूल देह आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या सर्व गोष्टींवरचा अहंकार, अभिमान आपण जर सोडला तर आपल्याला पुढे जाता येतं. आणि पुढे गेल्यानंतर दुसरा देह आपल्या समोर उभा राहतो आणि त्याचं नाव आहे सूक्ष्म देह. ज्या लोकांचा सूक्ष्म देहावर अभिमान आहे तो त्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. म्हणजे तो गलित व्हायला पाहिजे, म्हणजे गळाला पाहिजे, असा आपला दुसरा भाग आहे. सूक्ष्म देहामध्ये एक मन नावाचा आपला एक प्रमुख भाग आपण मानतो. तर मन जे आहे, या मनामध्ये अनेक विचार येत असतात. या मनामध्ये अनेक संस्कार आपले उद्भूत होत असतात. अनंत जन्मांपासून आपण जी कर्म केलेली आहेत ती या मनामध्ये सतत बाहेर येत असतात. सतत म्हणजे आपण जागा झाल्यापासून झोपेपर्यंत हे चालू असतं. झोपल्यानंतरही जिथपर्यंत तुम्ही स्वप्न अवस्थेमध्ये आहात तिथपर्यंत हे चालूच राहतं. हे स्वप्नामध्येही आणि जागा असताना सुद्धा या मनामध्ये असंख्य विचार येत असतात. आणि त्या विचारांना मूळचा काही थांगपत्ता आहे का नाही हे सांगणं फारच कठीण असतं. ते विचार काय येतील, कसे येतील, आपण शिकलेलो येतील का न शिकलेलो येतील हे काही सांगता येते. म्हणजे आपल्याला जर समाजामध्ये, घरामध्ये लहानपणापासून काही शिकवलेलं नसेल ते सुद्धा या मनामध्ये बाहेर येऊ शकतं. ज्याचा आणि आपला कधीही संबंध आलेला नाही, पण असा विचार या मनामध्ये बाहेर येऊ शकतो. कारण की संस्कारामध्ये मुळात हे कधीतरी आपल्याकडून तशा प्रकारचं कर्म क्रिया घडलेल्या असतात. त्यामुळे तो संस्कार कधीही तसा उद्भूत होऊ शकतो. तर मनामध्ये असंख्य विचार येतात. हे विचार आपण पुढे अंमलात आणतो. सगळेच विचार आपण अंमलात आणत नाही. त्यातले काही विचार अंमलात आणतो, काही विचार अंमलात आणत नाही. कुठले विचार अंमलात आणतो? जे विचार आपल्याला बरे वाटतात, ज्या विचारामध्ये आपल्याला आपलं सुख वाटतं, ज्या विचारामध्ये आपल्याला आपलं भलं होईल असं वाटतं,
किंवा आपल्या संबंधित आपण ज्यांच्यामध्ये गुंतलेला असतो त्यांचं भलं होईल असं वाटतं, असे विचार आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. सगळेच विचार काय आपण हाताळत नाही. म्हणजे मनामध्ये वास्तविक पाहता दिवसभरामध्ये किती विचार येतात त्याला काही हिशोब नाही. म्हणजे अगणित विचार आपल्या मनामध्ये सतत येत असतात. सदैव त्या मनामध्ये विचार येत असतात, सारखं येत असतात. आपण काही करत असतो तरी ते विचार येत असतात. तुम्ही इथे बसलेले माझं ऐकत आहात तरी मनामध्ये तुमचे विचार सुरूच आहे. मी इथे बसले बोलतोय तुमच्याशी पण तरी मनामध्ये विचार सुरूच आहे. ते चालूच असतात. फक्त आपण जेव्हा शांत होतो तेव्हा आपल्याला ते दिसतात, त्याकडे आपण पाहू शकतो. तुम्ही जर एका जागेवर शांत बसले, डोळे मिटून बसले, तर तुम्हाला त्या मनातल्या विचारांकडे बघावं लागतं, बघता येतं. एक जण मला म्हणे की महाराज तुम्ही मला ध्यान करायला सांगितलं, म्हणजे मंत्र दीक्षा जी आहे त्याचा धारणा करायला सांगितली, तर मी काही एवढं करत नव्हतो, पण आता तुम्ही मला जास्तच आग्रह केल्यामुळे मी करतोय. तर म्हटलं कर बाबा, काय हरकत. तर म्हटलं पण आता अशी परिस्थिती झाली की ते मी बसतो ना तेव्हा माझं मन इतकं भरकटतंय, मला बसल्यानंतर लक्षात येतंय की मी कुठं कुठं फिरतो. म्हटलं मग तू तर किती वर्षापासून सांगतोय, तू आज जागा झाला तेवढं तरी बरं आहे, ठीक आहे ना. म्हणजे धारणा मंदिराचा काहीतरी उपयोग झाला हे तरी बरं आहे थोडं. आणि एवढ्या वर्ष त्याला मंत्र दीक्षा देऊन त्याचा काही उपयोगच नाही. तलवार दिली पण त्याचा उपयोग नाही काही. तर मग त्याला लक्षात यायला लागलं की आपण दिवसभर जे राबतोय, दिवसभर जे काही कामं करतो, या कामं करत असताना आपल्या मनामध्ये काय आहे हे आपण कधी पाहतच नाहीये. म्हणजे याचा अर्थ मनामध्ये काही नसतं का? उलट आपण जेव्हा शांत बसू तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्या मनामध्ये असंख्य विचार आहेत, चांगले वाईट असंख्य विचार आहेत. सगळेच चांगले नाहीत, सगळेच वाईट नाहीत, सगळेच पापकारक नाहीत, सगळेच पुण्यकारक नाहीत, सगळे शुभ नाहीत, सगळे अशुभ नाही. आपल्या मनामध्ये हे असंख्य विचार प्रत्येकाच्या, राजा असो का रंक असो, महाराज असो का साधारण मनुष्य असो, कोणी असो, प्रत्येकाच्या आतमध्ये हे विचार सतत येत असतात. आणि कसे? दोन्ही पण. आपल्याला वाटतं की हा मनुष्य चांगला आहे का? कारण तो फक्त चांगले चांगले विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो किंवा अंमलात आणतो आपल्यासमोर, म्हणून आपल्याला वाटतं हा माणूस चांगला आहे. कशामुळे वाटतं? वास्तविक तसं नसतं. कुठलाही मनुष्य जगामधला कुठलाही मनुष्य हा फक्त चांगला नसतो, आणि कुठलाही मनुष्य जगातला फक्त वाईट नसतो. का? तर त्याच्या आतमधून जे संस्कार बाहेर पडतात ते दोन्ही आहेत. म्हणून आपण जो जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की मी खूप चांगला आहे, हाच मुळात काय आहे? हा भ्रम आहे, ही फसवणूक आहे. कोणाची? स्वतःची. जगाची काय फसवणूक होणार आहे? बरं, जगाची फसवणूक होईलही कदाचित, कारण तुम्हाला चांगलं चांगलं म्हणून किंवा मला चांगलं चांगलं म्हणून ज्यांनी पाहिलं असेल त्यांना वाटेल आपण चांगले आहोत, आणि कदाचित आपण मरून जाऊ, तेही मरून जातील, त्यांचा असा समज राहील की हा चांगला आहे. कदाचित आपला पुतळाही बांधतील, पण याचा अर्थ आपण चांगला असतो असं होत नाही. कारण ती दुसरी जी बाजू आहे ती लक्षात आलेली नसते कोणाला. पण जगामध्ये असे सगळेच असतात असं नाही. याचं प्रमाण जे ते बिघडणार आहे. काही लोकांना ह्याचा काही अंश जाणण्यात येतो, लक्षात येतो. ते प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं. काहींचा वाईट भाग जास्त प्रसारित होतो, प्रसिद्ध होतो. काहींचा चांगला भाग जास्त प्रसिद्ध होतो किंवा प्रसारित होतो. काहींचा याचं प्रमाण जे आहे ह्याचं प्रमाण प्रत्येकाचं भिन्न भिन्न असतं. हे कशावर अवलंबून आहे काय? याचा एक फार मोठा खेळ आहे. तो काय मी इथं आपण त्याच्यावर विचार करणार नाही, मी सांगणार नाही, इथे आपण सांगत बसणार नाही हा विषय. असो, तर अंतःकरणामधून जे काही बाहेर येतंय हे काय आहे? चांगलं आणि वाईट आहे. यातल्या दोन्ही भागामध्ये आपण सतत असतो. पण जितक्या वेळ आपण या स्थूल शरीराने या बाह्य जगामध्ये रममाण राहतो तितक्या वेळ आपल्याला हे लक्षात येत. म्हणून आपण काय आहोत आणि आपली काय हालत आहे, आपण कुठल्या स्थितीत आहोत हे जर आपल्याला कळून घ्यायचं असेल तर शांत बसा आणि स्वतःकडे बघायला शिका. म्हणजे स्वतःच्या मनाकडे पहिल्यांदा पहा. मग तुम्हाला लक्षात येईल की या मनामध्ये काय काय सुरू आहे. यासाठी तुम्हाला कुठलं आसनच करून बसायला पाहिजे असं काही गरजेचं नाही.
बसल्या बसल्या तुम्ही विचार करू शकता. तुम्हाला असं लक्षात येईल की या आतमध्ये इतकं मोठं काहूर माजलेलं आहे, आतमध्ये फार मोठा गोंधळ आहे. आणि यातल्या आपल्याला आवडणाऱ्या, आपल्याला इष्ट वाटणाऱ्या किंवा आपल्याला ज्या भावतात अशाच विचारांवर आपण राहतो आणि त्याला धरून आपण आपलं आयुष्य जगत असतो. सगळी माणसं असं दाखवतात की आम्ही चांगले आहोत. कधी कधी आम्ही वाईटही आहोत असंही दाखवतात असं नाही, पण त्याच्या कृतीमधून तसं लक्षात येतं. काही मग स्वतःहूनच सांगतात मला तू एवढं चांगलं समजू नको, फार वाईट माणूस आहे. मग आपल्याला लक्षात याला घाबरून राहायचं आपल्याला. म्हणजे काही माणसं प्रत्यक्षात सांगतात की मी एवढा चांगला नाहीये, मी एकदम वाईट माणूस. म्हणजे ते नकळतपणे आपल्याला दम देतात. तर अशा प्रकारे काही लोक त्याचे वाईट बाजू पण दाखवत असतात. काही लोक प्रयत्नपूर्वक दाखवतात असं नाही, पण काहीतरी क्षणाला त्याची वाईट बाजू आपल्याला लक्षात येते. म्हणजे जर आपण त्याच्या अहंकाराला ठेस पोचवली तर तो आपल्याला लगेचच प्रत्युत्तर देतो आणि त्याचा क्रोध उफाळून येतो. आणि मग तो आपल्याला कळतं की अरे हा आपण ज्याला चांगलं समजत होतो हा असं काही नाही, हाला फार क्रोध येतो, हा फार रागीट माणूस आहे. माझ्या बाबतीत असं जास्त होतं. लोकांना वाटतं महाराज फार छान चांगले आहेत, पण मग काही वेळेस लोकांना लक्षात अरे हे तर फारच तसे रागीट आहेत, हे काही एवढे सरळ नाही दिसत. असं कधी कधी होतं. किंवा असंही होत असेल मी असं समजतोय की मी चांगला आहे, पण लोकांना आधीच माहिती आहे रागीट आहे, बरं त्याच्या जास्त तुम्ही जवळ जाऊ नका. महाराज काय किंवा जगातला कुठलाही मनुष्य काय याचे दोन्ही बाजू असतात. दोन्ही म्हणजे चांगले आणि वाईट, शुभ अशुभ, पाप पुण्य. कारण की हे जे आहे हे सगळं अनंत जन्मांपासून केलेल्या कर्मावर अवलंबून. आलं लक्षात? ही सत्य परिस्थिती. हे काय? ही सत्य परिस्थिती. तुम्ही माना किंवा न माना ह्याच्यावर हे चालत नाही. ही परिस्थिती अशीच आहे. आता जर सगळंच जग असं आहे तर या जगाच्या नादी लागण्यात काही अर्थ राहत नाही. आपला प्रश्न येतो आपला स्वतःशी, आपल्याला काय करायचंय. मग याच्यातल्या कुठल्या विचारांवर आपण काय प्रक्रिया करावी हा आपला काय विषय येतो. तर या ठिकाणी आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की देहाभिमाने गलिते. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, यावर झरलेला जो अभिमान आहे तो काय करावा लागेल, काढावा लागेल. कारण सूक्ष्मदेह म्हणजे काय, तर सूक्ष्मदेह म्हणजे विचार. सूक्ष्मदेहाचं स्वरूप काय आहे? सूक्ष्मदेह म्हणजे विचार. सूक्ष्मदेह म्हणजे काय, विचार आहे. त्याला आपण वेगळ्या पद्धतीने पाहत असतो इंद्रियांच्या रूपाने वगैरे, परंतु सूक्ष्मदेह म्हणजे काय, विचार आहे. सूक्ष्मदेह म्हणजे काय, विचार आहे. हे विचारच पुढे जेव्हा अंमलात आणतात तेव्हा स्थूल देहाचं काम सुरू होतं. म्हणजे सूक्ष्मदेह म्हणजे मुळात काय, फक्त विचार आहे. स्थूल देह म्हणजे काय, त्या विचारांना कृतीत आणण्याचा भाग आहे किंवा कृतीत आणण्यासाठी वापरत येणारा देह आहे. सूक्ष्मदेह हा विचारात्मक आहे, स्थूल देह हा क्रियात्मक आहे. किंवा सूक्ष्मदेह हा ज्ञानाच्या त्रिपुटीत बसतो, स्थूल देह हा क्रियेच्या त्रिपुटीत बसतो. लक्षात? म्हणजे आतमध्ये जे विचार आहे त्या विचारामध्ये ते ज्ञान असतं. मग ते चांगल्याचं वाईटाचं किंवा असं करायचंय तसं करायचंय काही असो, हे सगळं त्याच्यामध्येच येतं विचारामध्ये. म्हणून हा जो विचार रूप असलेला जो देह आहे सूक्ष्मदेह, या शरीरावर आपण अहंकार धरतो का किंवा या शरीरावर आपण अभिमान धरतो का याचा आपल्याला विचार करावा लागेल. याच्यावर अभिमान धरल्याशिवाय आपल्याला काहीही करता येणं शक्य नाही. आता अभिमान या शब्दाचा अर्थ आपण विचारात घेतला होता की अभिमान हा दोन प्रकारचा असतो. ज्या अभिमानाने तुमचं वाईट होईल तो वाईट अभिमान, ज्या अभिमानाने तुमचं चांगलं होईल तो चांगला अभिमान. मग कुठल्याही देहाचा विषय असो, स्थूल देहाचा असो किंवा स्थूल देहाला चिकटलेल्या पदार्थांचा विषय असो, ज्यामुळे तुमचं भलं होणार आहे त्याचा तुम्ही अभिमान धरावा, असा आपला विषय आहे. मागील वेळेस आपण हा विचार केलेला आहे की ज्ञानेश्वरीवर अभिमान धरणं चांगलं का नाही. तर ज्ञानेश्वरी किंवा श्रीमद भगवद्गीता किंवा उपनिषद किंवा कुठलेही आपल्याला इष्ट असणारे ग्रंथ जे आहेत यावर आपण अभिमान धरावा की नाही धरावा. तर त्याच्यावर आपल्याला अभिमान धरणं काय इष्ट आहे, ते आपल्याला आपलं भलं करणार आहे पारमार्थिक दृष्ट्या, म्हणून त्यांचा अभिमान असावा. पण तो अभिमान कशासाठी असावा हा महत्वाचा विषय आहे. मी हिंदू आहे म्हणून मी या ग्रंथांचा अभिमान धरतो, हा मूर्खपणा आहे.
तो अभिमान कशासाठी हवा? त्या ग्रंथाचा जो हेतू आहे, त्या ग्रंथाचा जो उद्देश आहे, त्या उद्देशासाठी जर आपण त्या ग्रंथाचा अवलंब केला, त्या ग्रंथाचा जर उपयोग आपण त्या ग्रंथामध्ये सांगितलेल्या हेतूसाठी करत असू, तर त्या ग्रंथाचा अभिमान धरणं योग्य आहे. म्हणजे श्रीमद भगवद्गीता किंवा श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा जर हेतू ब्रह्मविद्या संपादन करणं असा असेल आणि आपलाही हेतू तोच असेल, आणि मग आपण त्या ग्रंथाचा जर अभिमान धरत असू, तो योग्य आहे, तो आपल्याला फायद्याचा आहे. पण जर त्या ग्रंथाचा हेतू ब्रह्मविद्या संपादन करणे असा आहे आणि आपला हेतू मात्र डोक्याखाली घेऊन उशाला ग्रंथ ठेवणे असा जर असेल, म्हणजे रात्री नीट झोप लागते म्हणून उशाला ज्ञानेश्वरी ग्रंथ घेऊन झोपला, तर तो हेतू बदलला, मग तो अभिमान आपला काही उपयोगाचा नाही. त्या ग्रंथातल्या ओव्या पाठ करून आपण त्या लोकांना सांगाव्यात किंवा दुसऱ्यांकडे आपण त्या ओव्या बोलल्याने आपला मान वाढतो किंवा आपल्याला लोक चांगलं समजतात असं समजून त्या ओव्या पाठ करणं हा जर हेतू असेल, तर तो ग्रंथाचा हेतू नाहीये, म्हणून तोही आपला काही फायद्याचा अभिमान म्हणता येत नाही. असो, जसं बाह्य पदार्थाचं आहे तसंच शरीराचं पण आहे. या शरीरातल्या स्थूल शरीराचा सुद्धा आपल्याला उपयोग आहे, पण या शरीराचा उपयोग तुम्हाला बायको, मुलं किंवा इतर गोतावळ्यांचा सांभाळ करण्यासाठी उपयोग करता येत असेल, किंवा या शरीराचा उपयोग तुम्हाला संसार चक्रामध्ये गुंतण्यासाठी जर होत असेल, तर या शरीराचा अभिमान धरणं हे काहीही फायद्याचं नाहीये. हे कळणं हे फार अवघड गोष्ट आहे. या शरीराचा उपयोग काय करावा? जसं त्या इतर पदार्थांचा, उदाहरण म्हणून ज्ञानेश्वरी हा पदार्थ घेतलाय, उदाहरण म्हणून तुम्ही कुठलाही पदार्थ घेऊ शकता, उदाहरण म्हणून तुम्ही घरही घेऊ शकता. ह्या घराचा उपयोग तुम्हाला कशासाठी आहे? आता आपण या घराचा उपयोग, या घरामध्ये काहीतरी चिंतन सुरू आहे म्हणून आहे. या घरातल्या प्रत्येकाला हे आवडतच असेल असं म्हणता येत नाही. या घराचा उपयोग आपण कशासाठी करतो? ग्रंथाभ्यास करण्यासाठी करीत आहोत. पण याच घराचा उपयोग इतर कामासाठी सुद्धा करता येतो. तुमच्या घराचा उपयोग तुम्ही कशासाठी करणार आहात हाही महत्वाचा विषय. तर ग्रंथ असो का घर असो किंवा काहीही असो, तुमच्याकडे काय असेल ते. तसंच हे शरीर जे, या शरीराचा उपयोग काय आहे, हे शरीर कशासाठी उपयोगाला आणावं. म्हणजे तुम्ही जर शेतामध्ये राबून एवढं काहीतरी कमवलं, तुम्ही नोकरी करून एवढं काहीतरी कमवलं, त्यानंतर तुमच्याकडे घर आहे, बंगला आहे, प्रॉपर्टी आहे इतर, किंवा तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे, तुमच्याकडे असं आहे तसं, हे सगळं तुम्ही या शरीराला झिजवून जर कमवलं असेल, तर शेवटी तुम्हाला स्वतःला विचारावं लागेल की ह्याचा उपयोग काय आहे पुढे. आणि हे तुम्हाला माहित नाही असं नाहीये. आणि फक्त याच संप्रदायातली माणसं किंवा महाराज सांगतात असं नाहीये. जगातल्या अनेक तत्वज्ञ पुरुषांनी, महापुरुषांनी सांगून ठेवलेलं आहे. कुठल्याही संप्रदायामध्ये सांगितलेलं आहे की आपल्या हातात काही राहत नाही शेवटी. म्हणजे या शरीराला राबून, या शरीराला झिजवून आपण जे काही याच्या अभिमानामध्ये गुंतून बसलो, ते काही खरं चांगलं नाहीये. स्थूल देह किंवा त्या देहाच्या बाहेर असलेले कुठलेही पदार्थ ज्यांचा उपयोग आपण जगताना करतो, त्या करण्यामध्ये नक्की आपला अभिमान काय आहे? फायद्याचा आहे का तोट्याचा आहे? म्हणून तुम्ही जर महाराजांना माझ्यासारख्या सांगू लागले की आमची एवढी जमीन आहे, एवढा पैसा आहे, एवढं आमच्याकडं हे असं आहे तसं आहे, हे माझी मुलगी आहे, हे माझे नातवंड आहेत. आता मला सांगत नाहीत कोणी, कारण बऱ्याच वेळापासून मी ते बऱ्याच वर्षांपासून ऐकत असल्यामुळे, तरी काही काही लोकांना मोह आवरता येत नाही तो, तरी ते सांगतातच. पण काही काही लोक मग थोडंसं घाबरतात मला. मग लोक म्हणजे त्यांना काही सांगू नका, मग ते माझ्या पाठीमागे किंवा मग त्यांचं बरोबर कळी खुलते, ती मग ते खुश होऊन जातात. आपल्या जिव्हाळ्याचा विषय असले की मनुष्य कसा खुलतो, आणि महाराज आले की सगळं शांत, म्हणजे कोणीही काही बोलत नाही. जिव्हाळ्याचा विषय नसतो, स्ट्रेस येत नाही. स्ट्रेस महाराज आले की काय होतं? स्ट्रेस येतो. काय महाराज आल्यावर स्ट्रेस यायला? महाराज सवंगडी वाटला पाहिजे का नाही? तुमचा माझा विषय एक असला तर आपण कसे काय हो, तुमचा माझा विषय एक झाला तर काय होईल?
सवंगडी. उलट तुम्ही मला भेटले, मी तुम्हाला भेटले, आनंद होईल. दोन एकत्र भेटली माणसं की आनंद होतो का दुःख होतं? सवंगडी भेटल्यासारखं वाटतं. म्हणजे मला सांगा, किती किती बरं वाटतं? तुम्हाला अनुभव आहे, किती बरं वाटतं? म्हणजे असं वाटतं की अरे कोण भेटलंय आपल्याला, देवच भेटलाय असं वाटायला. आता असं जर आहे, मला सांगा, मी आल्यानंतर तुम्हाला किती लोकांना बरं वाटतंय आणि किती लोकांना स्ट्रेस येतो, दबाव येतो? त्याचं कारण असं आहे की तुम्हाला माहित आहे की हे काय बोलतील, तुम्हाला हे माहिती आहे यांच्या आतमध्ये काय चालतं, तुम्हाला हे माहिती आहे चिंतनामध्ये काय सांगतील, आणि तुम्हाला हे माहिती आहे तुम्ही काय विचार करताय, तुम्हाला हे माहिती आहे तुम्ही काय कृती करताय. आणि म्हणून हे काय होते, दबाव येतो, म्हणून तो स्ट्रेस तयार होतो. आता तुमची हालत पाहून मला दया येते कधी कधी, काही लोकांची हालत पाहून दया येते. पण एक वेळ हा चालतो, कारण की ह्याच्यातून बाहेर पडता येईल कधी ना कधी. संसारामध्ये पण स्ट्रेस असतोच, परमार्थामध्ये पण स्ट्रेस असतोच. संसारातूनही स्ट्रेसमधून बाहेर पडता येतं, दबावातून बाहेर पडता येतं, परमार्थातही दबावातून बाहेर पडता येतं. ज्या गुणाचे आपण हो तिथे आपोआप आपला काय होतं, दबाव नष्ट होतो का नाही? आता सध्या इथे सगळे बसलेले दबावाखाली आहेत, पण हे जे तुम्ही घरी जाल तेव्हा कसे दबाव आपोआप नष्ट होतो का नाही? होतो का नाही? खरं सांगा, खोटं बोलायचं काही कारण नाही, होतं तसं आपोआप कमी होतं, एकदम बरं वाटतं, रिलॅक्स होतं. ह्या घरातल्या लोकांना जरा जास्त दबाव असतो माझा, कारण मी बरंच काळ इथंच ठाण मांडून बसतो. ह्या घरातल्या प्रत्येकावर माझा दबाव आहे. काही काहींना तर इथे खालच्या वरच्या पलीकडल्या इकडच्यांवर पण दबाव पडला. आता त्यात मी काय करणार, मोठा प्रश्न पडला. कर्मधर्म संयोगाने मला या परिसरात राहावं लागत असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली. माझ्यासारख्या माणसांना खरं तर जंगलात राहायला पाहिजे, म्हणजे कोणावर दबाव नाही. कारण हिंस्त्र पशु आपला काही दबाव घेत नाहीत, पशु पक्षी पण आपला काही एवढा दबाव घेत नाहीत, नाही का? गुहा, गिरीकंदर हीच खरं तर साधूंची जागा असते. परंतु प्रारब्ध कर्माचा फेरा पण असतो, त्यामुळे तो कुठे पोहोचेल काही सांगता येत नाही. असो, तर अभिमान जो आहे, हा अभिमान भला का वाईट, म्हणजे भलं करणारा का वाईट करणारा, हा असा असतो. असे पदार्थ शोधा की ज्यामुळे तुमचं भलं होईल, असे पदार्थ शोधा की ज्यामुळे तुमचं वाईट होणार नाही. असा या शरीराचा अभिमान धरा, किंवा या शरीराकडून अशा कृती करा की ज्यामुळे तुमचं भलं होईल, ज्यामुळे तुमचं वाईट होणार. कशात भलं आहे, कशात वाईट आहे, या शरीराने करण्याच्या कृतीमध्ये सुद्धा हे ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. त्या ओव्या तुम्ही कधीही वाचत नाहीत हे मला माहित आहे. त्या ओव्या वाचल्या तरी तुम्ही वाचत नाही, तुम्हाला दिसणारच नाहीत त्या ओव्या. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल तर दिसतायत असं तुम्हाला जर काही ठाम निश्चय असेल, तर उद्या मला किंवा रविवारी मला दाखवा सगळ्या ओव्या लिहून, की ज्या ज्ञानदेवांनी अशा ओव्या लिहिल्यात की त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की या शरीराने काय केलं म्हणजे वाटोळ होतं, आणि काय केलं म्हणजे भलं होतं. काय हरकत नाही ना लिहून, अभ्यास म्हणून गृहपाठ. माझे गृहपाठ तुम्ही करत नाही, ह्या भाग नाही राहणार, पण एक सांगायला काय हरकत. आपली काही परीक्षा नाही, काहीच नाही, त्याच्यामुळे प्रश्न येत नाही. त्यामुळे गृहपाठ फक्त तुम्ही म्हणा, असं करा काय नका करू तुमचा भाग आहे, पण तुम्ही शोधा काय करा, कशामध्ये काय फायदा आहे आणि कशाने तोटा आहे, त्या शरीराने काय केलं म्हणजे. असो, तर हे शरीर आणि या शरीराच्या बाहेरचे पदार्थ हे जसे आहेत तसेच आतमधले विचार आहेत. ह्या विचारामध्ये जे दोन भाग आहेत, एक चांगला आणि एक वाईट. यातला चांगला असो का वाईट असो, आता मी तुम्हाला थोडा सूक्ष्म विचार सांगतोय, हा पचनी पडणं थोडा अवघड असतो. चांगला असो का वाईट असो, तो जर तुमचा हेतू सफल करणारा असेल तर तो तुम्हाला धरला पाहिजे, आणि जर तुमचा हेतू तो पूर्ण करणारा नसेल तर तुम्हाला तो सोडला पाहिजे, म्हणजे गाळला पाहिजे. मी काय म्हटलं ते कळलं का तुम्हाला? सगळ्यांनाच कळलं असेल असं नाही, कारण काही वेळेस कळल्याचा भ्रम होतो, कळलेलं काही नसतं. हे विचार जे आहेत, हे विचार साधारणपणे माणसांना शिकवण जी आहे ती अशी आहे की चांगले विचार करा. काय करा? आणि चांगले विचार अंमलात आणा. चांगले विचार करा, चांगले विचार अंमलात आणा, असं सगळ्या जगात संपूर्ण सगळीकडे शिकवलं जातं. आणि बरेच माणसं, आपल्या सकट बरीच माणसं हा प्रयत्न आटोकाटपणे करताना दिसतात. बरोबर आहे? असं जगभर आपल्याला दिसतं.
तर हे जे चांगले विचार आहेत आणि जे चांगलं करणं आहे त्यामुळे पुढे होणारं हे जे आहे हे चांगलं प्रत्येक जण ठरवत असतो. प्रत्येकाचं चांगलं आणि वाईट हे थोडं भिन्न भिन्न असतं, सगळ्यांचं समान असतं असं म्हणता येत नाही. हिंदू धर्मामध्ये चांगलं कशाला म्हणतात आणि ख्रिश्चन धर्मामध्ये चांगलं कशाला म्हणतात हे वेगवेगळं असतं. भारतामध्ये चांगलं कशाला म्हणतात आणि चीनमध्ये चांगलं कशाला म्हणतात खूप फरक आहे. ते पण जीवच आहेत, आपण पण जीव, ते माणसंच आहेत, आपणही माणसंच आहोत. पण हे बदलतं. 2 देशामध्ये नाही 2 गावात बदलतं. 2 गावात जाऊ दे, 2 घरात बदलतं. 2 घरात जाऊ दे, घरातल्या 2 माणसामध्ये बदलतं. हे चांगलं आणि वाईट. म्हणजे जुन्या विचारसरणीची माणसं असतील तर त्यांचं चांगलं वेगळं आहे आणि नव्या विचारसरणीची माणसं असतील तर त्यांचं चांगलं वेगळं आहे. जुन्या विचारसरणीच्या माणसांना वाटतं की जुनं जे आहे ते टिकून ठेवावं, कमी खर्च करावं, जपून ठेवावं, पुढच्या पिढीला वापरता येईल, सगळ्यांचा विचार करावा. नवीन पिढीला असं वाटतं लवकर संपवावं, पुढच्या पिढीचं कोणी आपल्याला माहित नाही काही, तर खा प्या मजा करून घ्या. हा जसा फरक आढळतो. कोण बरोबर कोण चुकीचं मी सांगत नाही. जुन्या पिढीला वाटायचं की आपण जमिनी विकत घेतल्या पाहिजे, वाढवले पाहिजे, टिकून ठेवलं पाहिजे, पुढच्या पिढीला उपयोगात आलं पाहिजे, त्याच्या पुढच्या पिढीने वापरलं पाहिजे. आजच्या पिढीला वाटतं की कधी लवकरात लवकर विकून टाकतोय, कधी संपून टाकतोय, कसं आपल्याला जास्तीत जास्त चांगलं जगता येईल, गाडी घोडा घेऊन त्याच्यामध्ये कशी मौज मजा करता येईल. विचारसरणीचा फरक आहे. हे चांगलं का हे चांगलं. कारण मी ह्या बाजूने बोलायला लागलं तरी 1 तास बोलेन, ह्या बाजूने बोलायला लागलं तरी 1 तास बोलेन. त्यामुळे चांगलं का वाईट असं मी नाही सांगत, हा फरक आहे असं सांगायचं मला. काय ह्या दोघांमध्ये फरक आहे विचार. तर विचार जो असतो हा विचार चांगला का वाईट असं काय होत असतं, सदैव सुरू असतं आपल्या आतमध्ये. आणि आपण अशा ज्यांच्यामध्ये राहतो त्यांच्या विचारासारखे असं दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी दिसलं की माणसं म्हणतात जय हरी आणि नातेवाईकाला म्हणतात बाय बाय टाटा टाटा. मग काही वेळेस लहान मुलांचं कन्फ्युजन होतं, ते म्हणतात नक्की काय म्हणायचंय. मग लहान मुलं चुकून मी गेलं तरी म्हणतात टाटा बाय बाय. आता मी समजूतदार असल्यामुळे समजून घेतो की मी नसताना काय होत असावं. म्हणजे मी नसताना इंग्लिश शिकवतात कारण ते डोक्यात भूत घुसलेलं आहे इंग्लिश नावाचं, आणि मी असताना मात्र वेगळं शिकवतात. हे अशा प्रकारचं जे गंमत असते ती मला सर्वत्र पाहायला मिळते. त्यामुळे तुम्ही कोण आपण स्वतःवर ओढून घेऊ नका की मी तुम्हाला म्हणतोय. हे सर्वत्र असतात, सर्वत्र. म्हणजे मी फक्त असं काही तुम्हालाच म्हणतोय किंवा यांनाच म्हणतोय किंवा यांनाच म्हणतोय असं नाही काही, सर्वत्र असं. तर विचार जो आहे हा विचार जो आहे तो आपला विचार आपण इतरांसारखंच आहोत असं आपण प्रत्येक क्षणाला प्रयत्न करत राहतो. पण तसं नसतं खरं काही. मग त्यातल्या त्यात जे समान विचाराचे असते त्यांचे वर्ग तयार होतात, ते मी तुम्हाला बरेच वेळा सांगतो. आणि ते वर्ग जितके वेळ ते समान विचारासारखं आपण ऍक्टिंग करू शकतो तिथपर्यंत तुम्ही त्यांच्यात राहणार. जेव्हा तुमची ती ऍक्टिंग करण्याची पात्रता संपते, म्हणजे तुम्ही नाही करू शकत ते, तुम्ही दुसऱ्या वर्गात आपोआप जा. जिथपर्यंत तुम्हाला असं दाखवता येईल की आपण पण महाराजांसारखं परमार्थ करू शकतो तिथपर्यंत तुम्ही माझ्यासोबत आहात. आणि ज्यांना ज्यांना हे लक्षात आलं की आता नाही जमणार, गडबड झाली काहीतरी, ते आपोआप पलायन करतात किंवा गायब होतात किंवा येऊ शकत नाहीत किंवा टिकू शकत नाहीत, आपोआप होतं. म्हणजे याचा अर्थ मी म्हणतो ते चांगलं किंवा वाईट असं नव्हे, एक माहिती सांगतोय. कुठेही असंच आहे, सगळीकडे परमार्थतच नाही, व्यवहारातही असंच असतं. म्हणून आपले जे विचार आहे या विचारांवर आपलं शरीर हलतं. हे शरीर आपोआप हलत नाही, या विचारांवर हलतं. म्हणजे सूक्ष्म देहावर स्थूल शरीर हलतं. जसे विचार तसं शरीर हलत राहतं. आणि हे विचार जे या विचारांवर आपला जो ताबा आहे, त्याच्यावर जो आपण कंट्रोल आहे, तो आपल्या पूर्णतः हातात नाहीये. तो तुम्ही जर बारकाईने विचार करायला लागले, मी सांगितलं तुम्हाला ह्याची धारणा करायची गरज असते, तुम्ही शांत बसण्याची गरज असते, त्याशिवाय तुम्हाला मूळ लक्षात येणार नाही. मी काय जे बोलतोय ते त्याचा अनंत जन्म अभ्यास केल्यानंतर बोलतोय. जेव्हा तुम्ही शांत बसाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल तुमच्या मनात काय आहे, त्या मुळाला काय आहे ते लक्षात यायला लागेल हळूहळू. तर हे जे विचार येतात हे काही आपण आणत नाही, प्रयत्नपूर्वक आपण विचार कधीच आणत नाही, ते येत असतात आतमधून. आतमधून कसे येतात तर या क्षणाच्या पाठीमागे अनंत जन्म, म्हणजे मागच्या क्षणापासून तर अनंत जन्म पूर्वी, पूर्व 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 माहित नाही किती, तर अनंत जन्मांपूर्वी अनादिकाळापासूनचा विषय हा. म्हणजे आपल्याला सांगता येत नाही त्याचा उगम कधी झालाय.
तर मागच्या क्षणापासून तर अनंत जन्मांपूर्वीपर्यंतच्या काळामध्ये आपण जे काही क्रिया केलेल्या आहेत त्याचे सगळे पडसाद संस्कार रूपाने आतमध्ये आहेत आणि त्यातले ते विचार बाहेर पडत असतात. म्हणून मी तुम्हाला काही जरी म्हटलं तरी तुम्ही तसं करणार असं होऊ शकतच नाही. त्यातला किती भाग आपल्या हातात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्याला किती कंट्रोल करता येतो, आपल्याला ताबा किती मिळवता हे मी तुम्हाला बरेच वेळा सांगत असतो. पण ताबा मिळवण्यासाठी त्या पदार्थाकडे पहिल्यांदा बघावं लागेल. गॅस असतो, गॅस नावाचा एक पदार्थ आहे. तो दिसतो का? दिसतो का नाही दिसतो? गॅस दिसतो का नाही दिसतो? किती लोक सगळे गॅस वापरणार आहेत का नाही वापरताय? स्वयंपाकाला जो गॅस वापरतो आपण तो दिसतो का नाही दिसतो? आता काय मोठा अवघड प्रश्न थोडीच आहे. पण काही लोकांना माहिती महाराज आडवे लावतो. आपण असं बोलले की ते असं बोलणार, त्यामुळे काही लोक म्हणतात त्याच्यापेक्षा उत्तरच नको द्यायला. तर गॅस दिसतो का नाही दिसतो? गॅस कधी दिसत नाही. गॅस म्हणजे वायू दिसत नसतो. गॅस दिसत नाही. पण तो दिसतो केव्हा? आपण तो ऑन करतो, लायटरने त्याला पेटवतो. मग पेटवल्यानंतर तो काय होतो? मग दिसतो, त्याचं स्वरूप बदलतं. वायू हा अग्निरूपाला आले की दिसतो, बरोबर का नाही? तो दिसतो कधी? वायू रूपाला. जेव्हा तो वायू रूपाला असतो त्याला कंट्रोल करता येत नाही, अवघड असतं कंट्रोल करायला. वायू रूपाला कंट्रोल करणं अवघड आहे, वाऱ्याला कंट्रोल करणं अवघड आहे, अग्नीला कंट्रोल करणं जरा सोपं असतं. वायूच्या द्वारे क्रिया करणं, वायूच्या द्वारे काही कामं करून घेणं अवघड असतं. अग्नीच्या द्वारे कामं करून घेणं सोपं असतं. दोन मध्ये जर आपण विचार केला तर. म्हणून तो आतमध्ये जो गॅस आहे त्याच्याद्वारे तुम्ही जेव्हा काम करायला विचार करा तुम्हाला करता नाही येणार. पण त्याला अग्नीमध्ये तुम्ही त्याचं जर हे केलं तर तुम्ही त्याच्यापासून स्वयंपाक करता किंवा काही करू शकतो आपण, चांगलं किंवा वाईट काही असो, भाजूनही घेऊ शकतो. तर पाणी तापवता येईल, दूध तापवता येईल, हात भाजूनही घेता येईल, काही करता येईल. तर त्याचं कार्य जे आहे ते तुम्हाला अग्नीच्या स्वरूपात पाहिजे असेल तर तुम्हाला अग्नीमध्ये हे करावं लागेल, आणि गॅसच्या स्वरूपात पाहिजे असेल तर गॅसने करावं लागेल. पण त्याची वेगळे कार्य येतात. मग सांगण्याचा मुद्दा असा आहे की आपल्याला त्याच्यावर ताबा मिळवता येऊ शकतो. तुम्ही सिलेंडरच्या टाकीमध्ये टाकला की त्याला ताबा मिळवतो आपण. त्याच्यावर गॅसवर आपण काय करतो? ताबा मिळवतो. सिलेंडरमध्ये टाकला आणि त्याच्यातून बाहेर काढला तर तुम्हाला ताब्यात राहत नाही. बाहेर गेला तर ताब्यात राहत नाही. करून बघा तुम्ही. फक्त काय करायचं, गॅस सिलेंडर चालू करा, तुम्ही त्याच्यावर ताबा मिळवू शकत नाही. सगळे खिडक्या दार बंद करून घ्या, चालू करा, मग बघा ताबा मिळवतोय तो. तो काय करेल? तुमच्यावर ताबा मिळवेल. त्यामुळे गॅस जो आहे तो ताब्यात कधीपर्यंत राहतो? जिथपर्यंत तो सिलेंडरमध्ये तिथपर्यंतच ताब्यात. एकदा का तो बाहेर सोडला की त्याला तुम्हाला काय करावं लागतं? बदलावं लागतं. त्याला तुम्ही बदलवण्यासाठी काय करतो? त्याला अग्नीमध्ये कन्व्हर्ट करता. अग्नीमध्ये त्याला ट्रान्सफॉर्म करतो आपण, म्हणजे बदलतो त्याच्यामध्ये. म्हणजे गॅसच, वायूच अग्नी होतो. वायू कुठं जात नाही, तो गॅस कुठे जात नाही, त्याचं काय होतं? अग्नी होतो. आणि मग तो जो अग्नी आहे तो आपल्या ताब्यात असतो. मग त्या अग्नीला आपण उपयोगात आणतो आपल्याला जे वाटेल त्यासाठी. तसे हे जे विचार आहेत, हे विचार मुळात जेव्हा खाली असतात तेव्हा ते आपल्या जवळ त्याचे चित्तात आहेत, ते त्या सिलेंडर मध्ये असल्यासारखे. ते जर एकदा बाहेर आले की त्याच्यानंतर त्यांचा ताबा संपतो. खरं तर आता ते विचार कुठे जातील, काय होईल, त्याच्यानुसार सगळी गती होते. म्हणजे गॅस एकदा बाहेर पडला की मग तो काय करेल हे सांगता येत नाही. मग त्याला अग्नी जर आपण लावला तर तो पेटेल आणि त्याच्यापासून उपयोगात येईल. नाही अग्नी लावला तर सर्वत्र पसरेल, माणसांना तो मारेल सुद्धा. म्हणजे काही होऊ शकतं त्याचं कार्य. तसं हे जे विचार आहेत, हे विचार जिथपर्यंत आतमध्ये दाबून आहेत, म्हणजे जिथपर्यंत ते फलोन्मुख झाले नाहीत, म्हणजे ते सिलेंडरमध्ये असल्यासारखे, तिथपर्यंत ठीक असतं. जिथपर्यंत आतमधले विचार फलोन्मुख झाले नाही तिथपर्यंत ठीक आहे कुठलाही विचार. पण एकदा का ते बाहेर आला की त्याच्यानंतर त्याचं खरं कार्य सुरू होतं. मग त्या विचारावर तुम्ही ताबा मिळवायचा का नाही मिळवायचा, त्याच्यापासून तुम्ही काय करायचं काही नाही करायचं हे तुम्ही ठरवू शकता. पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल, त्याचा तुम्हाला विचार करावा लागेल. जसं गॅस सिलेंडरचा आपण बारकाईने विचार करून ते वापरतो. आता आपल्याला सहज झालेलं आहे, पण वास्तविक गॅस सिलेंडर हाताळणं ही काही साधी गोष्ट नाही, ती सगळ्यात अवघड गोष्ट आहे. पण आपल्याला सहज झाल्यामुळे आपण काय करतो? काही नाही, रोज ते वापरतो. सोपं आहे आपल्यासाठी, कारण सहज झालंय. नाहीतर गॅस सिलेंडर वापरणं काय आहे? अवघड गोष्ट आहे. तसं हे जे विचार आहेत, हे विचार आपल्याला बाहेर काढून त्याच्यावर
काहीतरी प्रयोग करणं, प्रक्रिया करणं ही तसं अवघड विषय, हे काही सोपे विषय नाही आहे. पण आपल्याकडे आता सध्या परिस्थिती अशी आहे की आपल्याला त्याचा तपासच नाही की आपल्या आतमध्ये काय विचार आहेत, म्हणजे आतमध्ये काय याचा तपास नाही. तर शांत बसल्यानंतर, स्थिर झाल्यानंतर, स्थूल देहाची धावपळ कमी केल्याने तुम्हाला त्या विचाराकडे पाहता येईल. स्थूल देहाने नुसतं धावत राहील तर त्या माणसाला कधीही त्याच्या मनाकडे पाहता येत नाही. नुसती धावपळ करणारे माणसं कधीही ह्या मार्गात पुढे जाऊ शकत. शांत स्थिर होणं फार गरजेचं. एखादा साधू महात्मा जर धावपळ करताना दिसला, तो जर मुक्त असेल तर त्याच्याशी आपली तुलना आपण करू शकत नाही. साधकाला शांत स्थिर होणं गरजेचं असतं. शांत स्थिर होऊन त्याने त्याच्या विचारांकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि मग त्याच्यावर आपल्याला प्रक्रिया करणं गरजेचं. ती प्रक्रिया करण्यासाठी ते विचार आपल्या समोर पाहिजे. ज्याच्यावर आपल्याला काम करायचंय, ज्याच्यावर आपल्याला काहीतरी प्रयोग करायचा आहे, तो आपल्या हातात पाहिजे. तो आपल्या जर हातात नसेल तर त्याच्यावर आपण काही प्रयोग करू शकत नाही. म्हणजे पीठ जर तुमच्या हातात असेल तर तुम्ही त्याची भाकरी करायची का त्याचा काही वेगळा उपयोग करायचा हे ठरवू शकता, पण तुमच्या हातात ते पीठ पाहिजे. तसं हे विचार जे आहे, ह्या विचार जर आपल्या अखत्यारीमध्ये आले नाहीत, आपल्या जर आधिपत्याखाली आले नाहीत, तर आपण त्यांच्यावर काहीही प्रक्रिया करू शकत नाही. ते येतात आणि जातात, आपल्याला तपास लागत नाही. ते येतात आणि स्थूल शरीरातली सगळी इंद्रिय त्याचा वापर करून घेऊन क्रिया करून टाकतात, तरी आपल्याला तपास नाही. मग काही उपयोग नाही. काय होतं, हे विचार येतात, काही येतात आणि लोपतात, आपल्याला तपास नाही. काही येतात पुढचे, बुद्धी, अहंकार, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, प्राण, स्थूल देह, हे सगळे त्याच्यावर ताबा घेतात आणि त्याचं काम करून टाकतात, तरी आपल्याला तपास नाही. बरोबर का नाही? मग त्याचा काही उपयोग नाही, आपल्याला तपासच नाही. कारण की हे विचार बाहेर येऊन त्याचं दोनच गोष्टी होणार आहे. एक तर तो येणार आणि लोपणार. आपल्या आतमध्ये जे निघतात विचार, हे काय होणार आहे, येणार आणि लोपणार, आतल्यातच लोपणार. असे बरेचसे विचार असतात. आणि काही विचार येणार आणि ते सर्व पुढे स्थूल शरीरापर्यंत पोहोचून स्थूल शरीराकडून क्रिया होणार, आपल्याला तपासही लागत नाही. म्हणजे आपण त्याच्यावर ताबा मिळवणं किंवा त्याच्यावर काहीतरी प्रयोग करणं, प्रक्रिया करणं हा विषयच आपल्याकडे नाहीये. म्हणजे आता हा पाय मला उचलायचा आहे आणि इथे टाकायचा आहे, एवढा विचार आपण करणं फार अवघड असतं. व्यावहारिक दृष्टीने बरेचसं आपल्याला माहीत झालेलं असतं की पाय कुठे ठेवावा, हात कुठे चालवावा, डोळे कुठे फिरवावे, हे व्यावहारिक दृष्टी कळलेलं आहे आपल्याला. कारण हे डोळे काही आपोमत पाहत नाहीत, हे कान काय आपोमत ऐकत नाहीत, हा हात काय आपोमत घेणं देणं करत नाही, हे पाय काय आपोमत चालत नाही. हे सगळं शरीर चालण्यासाठी त्याच्या आतमधले जे विचार आहेत ते पहिल्यांदा बाहेर येणं गरजेचं. तो विचार आल्याशिवाय हे कुठलेही पुढचे इंद्रिय हलत नाहीत, हे शरीर हलत नाही. तो विचार पहिल्यांदा काय करावा लागतो, बाहेर यावाच लागतो. पण आपल्याकडे आपलं इतकं यांत्रिकी झालेलं आहे ते की आपल्याला त्या विचाराने यांना हलवलं, हे शरीर हललं आणि हे झालं, हे कंट्रोलमध्येच आपल्याला राहत नाही. इतके ते सहज होऊन जात, आपल्याला ते लक्षात येत नाही. 100% असं होतं असं नाही. बराचसा भाग आपण काय करत असतो, कंट्रोल करण्याचा, ताबा मिळवण्याचा त्याचा प्रयत्न करत असतो. तर हे जे विचार आहेत, हे विचार आपल्या भल्याचे आहेत का नाही हे आपल्याला ठरवावं लागेल. मग विचाराद्वारे होणारी कुठलीही कृती पुढे ही चांगली आहे का वाईट आहे, भल्याची आहे का भल्याची नाही आहे, हे जगामध्येही लोक शिकवतात. परंतु लोकांचं भलं किंवा लोकांचं चांगलं जे आहे ते व्यक्तिपरत्वे, समाजापरत्वे बदलत असल्यामुळे काय योग्य काय अयोग्य, काय चांगलं काय वाईट हे बदलत राहतं. म्हणून भारत देशातल्या माणसांसाठी योग्य अयोग्य वेगळं आहे, अमेरिकेतल्या माणसांसाठी योग्य अयोग्य वेगळं आहे. भारतामध्ये सुद्धा दुसऱ्या राज्यातल्या माणसासाठी योग्य वेगळं आहे, अयोग्य वेगळं आहे, आपल्यासाठी वेगळं आहे. आपल्या गावातल्या माणसांसाठी योग्य अयोग्य वेगळे आहे, दुसऱ्या गावातल्या माणसासाठी योग्य अयोग्य वेगळे आहे. असं असतं. घरामध्ये सुद्धा 2 माणसांमध्ये योग्य अयोग्य वेगळं असतं. त्यामुळे योग्य अयोग्यतेचा निर्णय लावणं ही इतकी अत्यंत अवघड परिस्थिती, अवघड गोष्ट आहे. माझा आणि तुमचा योग्य अयोग्यचा निर्णय समान होईल का नाही हे सांगणं फार कठीण आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की महाराजांना जे योग्य म्हणायचं आहे आणि आपल्याला जे योग्य म्हणायचं ते सारखंच आहे, आणि ते ज्याला अयोग्य म्हणतात आणि आपण ज्याला अयोग्य म्हणतो ते सारखंच आहे, असं बऱ्याच वेळा आपल्याला वाटत राहतं.
महाराजच नाही, जगामध्ये कोणाशी तुम्ही गाठभेट घेता तेव्हा असंच होतं. मग कालांतराने तुम्हाला लक्षात येते की अरे ह्यांचं योग्य वेगळं आहे आणि आपलं योग्य वेगळं आहे, असं लक्षात येतं. मग बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला दुर्दैवाने म्हणा किंवा काही कारणाने म्हणा, आपल्याला त्यांचं योग्य निराळं असताना सुद्धा आणि आपलं योग्य निराळं असताना सुद्धा आपल्याला आयुष्यभर त्यांच्या सोबत राहावं लागतं किंवा त्या समुदायात राहावं लागतं. असं होतच. नवरा बायकोच्या उदाहरणात हे जास्त होतं. नवऱ्याचं योग्य वेगळं असतं, बायकोचं योग्य वेगळं असतं. सुरुवातीला असं वाटतं दोघांचं योग्य एकच आहे. त्या बायकोला नंतर लक्षात येतं की नवऱ्याला दारूमध्येच इंटरेस्ट आहे, मग त्याचं योग्य दारूच आहे, त्याला दारू म्हणजे त्याच्यासाठी जीव की प्राण आहे, असं जर एखाद्याला वाटत असेल तर मग त्या बायकोला कळतं की अरे ह्याचं तर योग्य वेगळंच आहे. पण मग ते म्हणते ठीक, आता काय करणार, म्हणून मग शेवटपर्यंत त्याला चालवलं. तर मग काही दिवसांनी त्याचे संस्कार एवढे होतात की त्या बायकोला वाटतं दारू म्हणजे काही असं एवढं विशेष वाईट नाही आहे, काही योग्यच आहे असं वाटतं. संस्कार त्याचा पडतो. असो, तो फार मोठा घन विषय आहे. तर आपण ज्या भागामध्ये ज्या संस्कारामध्ये राहतो ते आपल्याला योग्य वाटायला लागतं. काही काही लोक तर मला असं म्हणतात की अहो त्यात काही विशेष आहे एवढं. मग त्यांना सांगावं लागतं बाबा तुमच्यासाठी ते आता विशेष राहिलेलं नाही, तुम्हाला वेगळं वाटतं, आमचा विषय वेगळा आहे. तर योग्य अयोग्य हे जे विचार आहे किंवा चांगले वाईट भले बुरे हे जे असे काही आपण म्हणतो, हे सगळे जे आहेत ना, हे सगळे समाजात सर्वत्र भिन्न भिन्न आहेत. आपल्या शेजारी बसलेल्यांमध्ये आपल्यामध्ये भिन्नता पाहिजे. तर आता आपल्याला ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढायचा आहे, आपल्याला याच्यावर काहीतरी शोधायचं आहे, काहीतरी शोध लावून त्याच्या पुढे जायचं आहे. तर शास्त्र ज्याला योग्य म्हणतं, ते आपल्यासाठी योग्य आहे. मग शास्त्र कशाला योग्य म्हणतं त्याचा शोध करावा लागेल. शास्त्र हे गहन आहे. शास्त्र हे काही असं छोटस नाहीये की 2 पानामध्ये त्याचं सगळं आपलं उत्तर लिहिलेलं सापडलं. गहन आहे. त्याच्यामध्ये अधिकारानुरूप परत्वे काय, पुन्हा शब्द निराळे आहेत, योग्य अयोग्यतेचा भाग निराळा आहे. त्यामुळे ते अजून अवघड होऊन बसलंय. पण शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्य हे तृण मानावे, आणि जे घेवी ते न म्हणावे विषयी विरुद्ध. शास्त्र आणि गुरु याविषयी ज्ञानदेवांनी ओव्या ज्या लिहिल्या त्यामध्ये शास्त्राविषयी असं लिहिलं आहे, गुरुविषयी पण त्यांनी लिहिलं आहे. तर योग्य अयोग्य जे आहे हे आपल्याला ठरवायला लागेल काय आहे. मी अनेक वेळा चिंतनांमधून किंवा बोलण्यामध्ये हे सांगत असतो की एका भगवत प्राप्ती व्यतिरिक्त आपल्यासाठी काहीही योग्य नाही आहे. जर आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकली नाही, म्हणजेच आपल्याला जन्म मरणाचा फेरा जर चुकवता आला नाही, तर काहीही योग्य आपण करीत नाही आहे. आपले विचार जर भगवत प्राप्तीकडे आपल्याला नेणारे नसतील, कारण ते निघतायत ना बाहेर, आपल्या हातात आहे काही सध्या काही नाही, पण जे निघतायत त्या विचारांमध्ये जे आपले विचार आपण त्यांना तपासतोय, आता त्याचं स्कॅनिंग करतोय आपण, ते जे पाहतोय, कारण तुम्ही बसल्यानंतर ते होईल, तसं नाही होणार. तर ते जे विचार आहेत, हे विचारामध्ये कुठले विचार आपल्याला भगवत प्राप्तीकडे घेऊन जाणारे आहेत, कुठले विचार आपल्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाजूला करणारे आहेत, त्या विचारांचाच आपल्याला काय फक्त उपयोग आहे. त्या व्यतिरिक्त कुठलेही विचार जे बाहेर येतात ते आपल्याला गाळून टाकण्यासारखे किंवा सोडण्यासारखेच आहे. त्यांना सोडावं, त्यांना काय करावं, त्यांना सोडावं. म्हणजे तो विचाररूपी देह जो आहे त्याला आपण काय करत आहोत, गलिते या शब्दामध्ये टाकत आहोत. देहाभिमाने गलिते. तर हा जो विचार आहे कशा व्यतिरिक्त, एका भगवंताच्या प्राप्ती व्यतिरिक्त येणारा कुठलाही विचार हा काय आहे, आपल्याला खरं तर अयोग्य असल्यामुळे, आपल्यासाठी योग्य नसल्यामुळे त्याला आपल्याला गाळावं लागेल किंवा त्याला आपल्याला सोडावं लागेल. एकदमच कोणी त्या विचारापर्यंत पोहोचणार नाही, म्हणून त्याला इष्ट असणारे सगळे विचार, उदाहरणार्थ ज्ञानेश्वरी वाचावी असंच आपल्या जर विचार आला तर आपण त्याच्यावर आपण लक्ष देऊ शकतो. आणि ज्ञानेश्वरी वाचल्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती होऊ शकते का? जर होऊ शकत असेल तर आपल्यासाठी तो विचार काय योग्य आहे, त्याला आपल्याला घालायची गरज नाही. पण उदाहरणार्थ पेपर नावाचा एक पदार्थ आहे, पेपर म्हणजे न्यूजपेपर. न्यूजपेपर वाचल्याने आपण मुक्त होऊ का, किंवा न्यूजपेपर वाचल्याने भगवंताची प्राप्ती झाली असं
अख्ख्या जगात कुठे उदाहरण आहे का? ज्ञानेश्वरीच्या वाचनाने, ज्ञानेश्वरीच्या अभ्यासाने भगवंताची प्राप्ती झाली अशी उदाहरणं तुम्हाला ऐकिवात तरी आहेत, ऐकिवात आहेत. पण न्यूजपेपर वाचून भगवंताची प्राप्ती झाली म्हणजे एक दिवस अचानक तो न्यूजपेपर वाचता वाचता भगवंत तल्लीन झाला, समाधी लागली त्याला, असं ऐकलंय कुठे? नाही ऐकलेलं. म्हणजे ह्याचा अर्थ काय? मी न्यूजपेपर वाचावा असा जर मला विचार आला तर तो काय आहे माझ्यासाठी योग्य नाहीये. का न्यूजपेपर वाचून मला काय होणार आहे? भगवंताची प्राप्ती होणार नाही हे निश्चित आहे. त्याचा परिणाम काय होणार हा तर फार मोठा अभ्यासाचा विषय आहे. न्यूजपेपरच्या प्रत्येक पानावर काय असणार आहे, त्या प्रत्येक बातमीमध्ये काय असणार आहे, ते सगळं तुमच्या आतमध्ये संस्कार रूपाने राहणार आहे. मग त्याच्यात चांगलं पण असणार आहे. सगळं न्यूजपेपरमध्ये सगळं चांगलं असतं का? सगळं वाईट असतं का? नाही. काही चांगल्या बातम्या असतात, काही वाईट बातम्या असतात. आणि पूर्वी न्यूजपेपरच नसायचे कोणाकडे, गावातच न्यूजपेपर असायचं, फक्त गावात एक चावडीमध्ये न्यूजपेपर असायचे. आता लोक अभिमाने सांगतात आमच्याकडे 4-4 न्यूजपेपर. मग फारच वाटोळ करून घेत असतो. बरं, माझ्यासारखा सुशिक्षित मनुष्य जर हे सांगू लागला तर महाराज बिघडले, फारच होणार नाही. त्यामुळे सांगू नका मी सुशिक्षित म्हणून. कशाने काय होतं हे लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडे 2 न्यूजपेपर आहे का 4 न्यूजपेपर आहे, ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे किती उपनिषद आहेत, किती उपनिषद तुम्ही वाचताय रोज. न्यूजपेपरच्या घटना वाचून तुम्ही 4 लोकांना सांगता असं झालं तसं झालं, आणि त्या आतमध्ये तुमच्या जास्त दिवस राहते. तेवढी ज्ञानेश्वरी राहते का? तेवढे उपनिषदातले विचार राहत आहेत का? 10 लोकांना सांगता इकडं असं झालं तिकडं तसं झालं, असं कधी जाऊन शेजारी सांगितलं का ज्ञानेश्वरीत असं आहे? मग तुम्ही असं म्हणाल की अहो त्यांना ते कळत नाही. मग तुम्ही न्यूज सांगता ते तरी कुठं काय कळतं? न्यूजपेपर एक उदाहरण घेतलंय बरं, माझ्याकडे खूप अशी उदाहरणं आहेत. नाही तर लोक म्हणतील आमच्या न्यूजपेपरच उठले. ते फार मोठी म्हणजे अडचण असते मला, कारण उदाहरण कुठलं घ्यावं हा मोठा प्रश्न असतो. तुम्ही जर रोजच उठून पहिला न्यूजपेपर शिवाय तुम्हाला जमतच नसेल तर मग त्या माणसांसाठी तर फारच कठीण आहे. आणि त्यांना महाराजांचं पहिलं पूर्वी जमत असेल तर आता ते म्हणतील महाराज कसं काय करावं आपण, यांच्याशी कसं वागावं, काय करावं नक्की आपण, हे कशालाच नाही म्हणतात, असं होईल ना. मग न्यूजपेपर एक उदाहरण, तुम्ही वाचा का न वाचा हा तुमचा विषय, माझा विषय. मी माहिती सांगतो. न्यूजपेपर वाचणं तरी भल्याचं आहे इकडे, आता मला ते दुसरी वाचव. त्याच्यापेक्षा बायकोला वाचणं हे वाटोळं करणार आहे, नवऱ्याला वाचणं हे वाटोळं करणार आहे. बायकोला वाचणं नवऱ्याला वाचणं माहिती आहे का नाही? म्हाताऱ्या माणसाला काही राहिलेलं नसतं, ते म्हणजे जाऊ तिचं ते बघून घे. म्हातारा होईपर्यंत जो काळ असतो तो सदैव त्या बायकोला वाचत राहतो. असं नको करू, तसं नको करू, हे नको करू, ते नको करू, हे कर ते कर. बायकोचे तसं असतं, ते असं करत नाही, ते तसं करत नाही, त्याने असं करायला पाहिजे, त्याने तसं करत, सारखं त्याच्या डोक्यात तोच न्यूजपेपर असतो. सुचतच नाही त्याला दुसरं काही. तुम्ही इथे बसलेले असले तरी तुम्ही तेच विचार करत असाल, हे सांगता येत नाही. बायकोला वाचून झालं की पोरं बाळ नंतर पैसा, सांगता येत नाही. असो काही असतं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही जो विचार बाहेर आला तो विचाराला हे तपासा की हा विचार जो आहे तो कशासाठी आहे. या विचाराने किंवा त्याच्या पुढे होणाऱ्या त्या क्रियेने आपलं भलं होईल का नाही होईल असं तपासत राहा. आणि जे तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्हाला शक्य होईल त्या त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावर प्रयोग करायचा प्रयत्न करा. जे जे भल्याचं आहे ते विचार कसे वाढतील याचा विचार करा. आणि जे जे विचार आपलं भलं करणार नाही ते कसे कमी होतील याचा विचार करा. मग असंही पहिलं करणं आहे. मग असं केल्याने तुमच्या अंगामध्ये एक बळ तयार होईल. ते बळ तयार कुठल्याही साठी तसंच असतं. मी जो विषय सांगतो तो परमार्थाचा आहे, व्यवहारातही असंच असतं. तुमची विचारधारा कुठली आहे त्यानुसार तुमच्या अंगातलं बळ वाढतं. एखाद्याची विचारधारा शिवाजीराजे अशी विचारधारा असते. उदाहरणार्थ बाबासाहेब पुरंदरे, त्यांची विचारधारा कुठली आहे? जन्मभर विचारधारा शिवाजी महाराज. मग त्यांच्या अंगात बळ कुठलं आहे? कुठलं बळ आहे? त्यांनी महानाट्यच उभारलं. काय केलं? त्याला किती मजले त्यांचा तो स्टेज असतो, जगभर तो त्यांनी त्याचा प्रसिद्धी झाली. विचारधारेचा परिणाम बरं तो. तेवढं त्यांनी त्याच्यावर काय केलं? प्रयोग केले त्याच्यावर, तेवढे त्याच्यावर प्रक्रिया करत राहिले, म्हणून त्यांचं ते महानाट्यच झालं. हत्ती घोडे सुद्धा स्टेजवर येतात त्यांचे, है ना. बळ किती आहे त्यांच्या विचारामध्ये. विचारधारा जी असते ना ती कशी असते, कमी अधिक, त्यानुसार ते सगळं चालतं. काहींचा विचार फक्त दाढी वाढवण्यापुरतच शिवाजी महाराज,
नाहीतर टिकली लावण्यापुरतं शिवाजी महाराज, तेवढे शिवाजी महाराज. त्याच्यानंतर जाऊन दारू पितील, काही खातील. हे मूर्ख जमातीचे विचारधारा. शिवाजी महाराजांचा विचार धरणारे बाबासाहेब पुरंदरे सारखे असतात. आता हे दोन वेगवेगळ्या गोष्टी असतात ना. तर विचारधारा कशी आहे त्यानुसार ते होत असतं आपोआपच. परमार्थात सुद्धा तुकोबा किंवा ज्ञानोबा यांनी जे काही सांगितलं त्याला धरून जाणारे वेगळे आणि त्याला सोडून वारकरी संप्रदाय फार मोठा आहे. म्हणजे कीर्तन केलं तर कुठेही काहीही घ्यायचं नाही असं तुकोबांचं सांगणं आहे. पण त्याचे किती महाराज आहेत? किती महाराज आहेत त्याचे वारकरी संप्रदायात? नसल्यासारखेच आहेत, बरोबर का नाही? नसल्यासारखीच आहे त्यांची. सांगण्याचा मुद्दा असतो विचार जो आहे तो विचार त्याच्या पुढे काय होणार हे काही सांगता येत नाही. असो, आपल्याला आपला विचार कुठला धरायचा आणि कुठला सोडायचा हे पहिल्यांदा ठरावं लागतं. याच्यामध्ये ज्याने आपलं भलं होईल ते आपल्याला धरायला पाहिजे. आपलं भलं कशात हे आपल्याला शोधावं लागेल. आपलं भलं ज्याच्यात आहे तो विचार आपल्याला धरून ठेवायला लागेल, किंवा आपलं भलं होण्यासाठी जो पूरक असेल असाही विचार आपल्याला धरायला काही हरकत नाही. आणि त्या व्यतिरिक्त सगळे सोडायला पाहिजे. त्यांना सगळ्यांना आपल्याला काय करायला पाहिजे? गाळावं लागेल. हा पहिला भाग आहे. दुसरा भाग जो आहे तो काय आहे? पहिल्यांदा जो आपण पाहत असतो तो चांगलं 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 या रीतीने आपण पाहत असतो, म्हणून चांगले 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 असं दिसतं. पुढे जाऊन दुसऱ्या भागामध्ये वाईट जे विचार असतात त्या वाईट विचारामध्ये सुद्धा कुठल्या विचाराने आपलं कार्य साध्य होणार आहे, आपल्याला ते फायद्याचं आहे, तो विचार सुद्धा आपल्याला वाईट असला तरी सुद्धा तो आपल्याला काय करावं लागेल? अंमलात आणावा लागेल. तो सुद्धा आपल्याला पकडून धरावा लागेल. तो वाईट असला तरी सुद्धा. हे जरा अवघड आहे. चांगल्याचं ठीक आहे, हो चांगल्याचं तुम्ही कराल का नाही माहित नाही, तो मोठा प्रश्नच आहे. पण दुसरा भाग जो आहे तो वाईटाचा भाग आहे. कारण दोन भाग सांगितले ना मी, एक चांगला असतो एक वाईट असतो. तर चांगल्यातून तुम्ही असं इथपर्यंत पोहोचणं आणि दुसरं आता वाईटातून. मग हे वाईटातलं जे आहे त्या वाईटातून जो आपल्याला आपल्या इष्ट प्राप्तीसाठी उपयोगाला येणार आहे त्या विचाराला आपल्याला पकडावं लागेल आणि इतर सगळे सोडावं लागेल. असं करावं लागेल का नाही? याला काही प्रमाण आहे का? आता मी बोलतो याला काहीतरी प्रमाण लागेल ना. फक्त महाराज म्हणतात म्हणून चालेल? म्हणजे साधू संतांचं प्रमाण पाहिजे ना काहीतरी. तुम्ही ग्रंथ शोधा, तुम्हाला सापडेल प्रमाण. नाही सापडलं तर मी सांगेल तुम्हाला पुढच्या वेळेस, नाही का? साधू संतांनी याला प्रमाण पण दिले. ज्ञानेश्वरीमध्ये पण प्रमाण आहेत. त्यामुळे तुम्ही याच्यावरही विचार करायला काही हरकत नाही की कुठे ह्याशी प्रमाण आहे. तर जेणेकरून आपल्याला काय होईल? आपलं इष्ट भगवंत आहे ना. आपलं इष्ट काय? भगवत प्राप्ती हा आपला हेतू आहे. तर भगवंताची प्राप्ती होईल असं जर काही असेल तर तो विचार आपल्याला कितीही वाईट असला तरी ग्राह्य करण्यासारखा असतो. ज्या विचाराने किंवा ज्या कृतीने आपल्याला भगवंत मिळेल ती कृती किंवा तो विचार कितीही वाईट असला तरी तो गाळण्यासारखा नाही. हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग जो आहे तो काय? हे दोन्ही सुद्धा सोडणे. तिसरा भाग काय? या दोन्हींना सुद्धा सोडणे. पहिल्या भागामध्ये चांगला, दुसऱ्या भागामध्ये वाईटाचा भाग, आणि तिसरा भाग चांगलं वाईट या दोघांचाही त्याग. मग शुभ का अशुभ या दोघांचाही त्याग, या दोघांचाही निर्णय लावणे हा खरा देहाभिमानी गलिते भाग आहे. म्हणजे सूक्ष्म देहामध्ये विचाररूप हा देह आहे. म्हणजे विचार हाच प्रमुख विषय असल्यामुळे ह्या विचाराला धरून आपण याचा विचार करतोय. विचाररूपीच हा देह आहे. त्यामुळे या देहाला कसं अंमलात आणावं किंवा या देहावर कशी प्रक्रिया करावी यासाठी आपण 3 भागातून अभ्यास केलाय. एक म्हणजे चांगला भाग पहिला, दुसरा म्हणजे तत्सापेक्ष असलेला वाईट भाग. या दोघांमधला जो आपल्याला इष्ट आहे तो ग्राह्य करण्यासारखा असतो, बाकीचा सोडून द्यावा. हा काही एका दिवसाचा किंवा एका क्षणाचा विषय नाही. पुन्हा 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 याच्यावर आपल्याला साधना करावी लागते, अभ्यास करावा लागतो. मग आपण ह्याच्यामध्ये कुठे पुढे 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 सरकत राहतो. हे दोन्ही झाल्यानंतर तिसऱ्या भागामध्ये आपल्याला दोघांचाही काय करावं लागेल? पूर्णतः त्याग करावा लागेल. तेव्हा तो देहाभिमानी गलिते या शब्दावर आपण येऊ. स्थूल देह त्याला चिकटलेल्या गोष्टी, सूक्ष्म देह म्हणजे हा विचार, त्याच्यामध्ये असलेले हे 3 भाग. या तिघांनी आपल्याला काय करणार? 3 रीतीने आपल्याला हा देहाभिमानी गलिते हा अभ्यास होऊ शकतो. देहाभिमानी गलिते हा आपल्या या चरणाचा पहिला विषय आहे. त्यामध्ये स्थूल देह आणि त्याला चिकटलेल्या गोष्टी आपण पाहिल्या.
सूक्ष्म देहाचा आपण आज विचार केलेला आहे. सूक्ष्म देह अनेक पद्धतीने अभ्यास करण्यासारखा आहे, परंतु या ठिकाणी विविध रीतीने आपण आधीच अभ्यास केलेला असल्यामुळे विचाराला धरून आपण या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीने त्याची संगती लावण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून आपल्याला हा अभिमान नष्ट करता येईल. तर आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये जे विचार येतात त्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह असे वाईट गोष्टी आहेत. प्रेम, दया, करुणा, सद्भावना अशा चांगल्या चांगल्या गोष्टी हे दोन्ही आपल्या आतमध्ये आहे. यातल्या हे उदाहरण म्हणून सांगितले. असं किती आहे? असंख्य आपल्या आतमध्ये आहे. त्यातलं तुम्हाला क्रमाने 1, 2, 3 अशा पायरीने पुढे पुढे जायला काही हरकत नाही. त्यासाठी तुम्हाला इतरांची गरज असेल तर तुम्ही त्यांची मदत घेऊ शकता, पण आपणच आपल्या मनाचा, आपल्या विचारांचा अभ्यास करणं हे जास्त फायद्याचं आहे. म्हणून शांत व्हा, स्थिर व्हा. स्थूल शरीर जास्त कशामध्ये अडकून ठेवू नका, म्हणजे त्याला जास्त इकडे तिकडे भरकटायला लावू नका. जेवढं तुम्ही शांत स्थिर व्हाल तेवढं तुम्हाला लवकर झोप लागेल. ठीक आहे. शांत स्थिर झालं की, कारण ध्यानाला गेलं की बऱ्याच लोकांना झोपच लागायला लागते है ना, हो का नाही? लोकांना म्हटलं शांत बसा की ते झोपतात, असं होणारच आहे. तुम्ही जेव्हा शांत बसाल तेव्हा तुम्ही मनाकडे पाहू शकणार नाही. काही वेळानंतर तुम्हाला आपोआपच झोप लागेल, झोपच यायला लागेल तुम्हाला, इतकं भयानक आहे ते. हा दोष आहे. हा काय दोष? तर हा दोष आहे. हा दोष तुम्हाला त्रास देणारच आहे, सगळ्यांना त्रास देतो. म्हणजे एखाद्या जण शांत झाला, बसला आणि विचार करायला लागला मनाचा किंवा विचारांचा, तर त्याला काय ते आपोआपच झोप यायला, विचार करायला लागतो ना. जसं आता इथे बसलं तर विचार करावा लागतो, त्यामुळे बऱ्याचशा लोकांना मध्ये मध्ये काय येते, झोप येते. सगळ्यांना थोडीफार कमी अधिक प्रमाणात सगळ्यांना, बऱ्याच लोकांना झोप येते का नाही? सगळ्यांच नाही येत असं नाही म्हणता येत, सगळ्यांना येतेच असं म्हणता येत नाही, पण बऱ्याचशा लोकांना काय होते, माझे विचार आहे, कारण विचाराचा विषय आहे, विचार आहे ना हा इथे. पण त्याच्याऐवजी तुम्हाला जर म्हटलं आता पखवाज, टाळ आणि आता काय फुगडी आणि अजून बरंच काय काय गोंधळ आहे, तर एकही झोपत नाही, सगळे अलर्ट होऊन, एकही झोपलेलं दिसत नाही. कारण का? तिथे काही विचार नाहीये, तिथं नुसतं कृती आहे. म्हणजे टाळ, पखवाज आणि नाचा असं म्हटलं की एकही झोपत नाही. मग काही लोक मला तर म्हटलं, लोक झोपू नये म्हणूनच हे सुरू केलंय. हरिपाठात लोक झोपायचे म्हणून नाचायला सुरुवात केली. फारच मग दयनीय अवस्था आहे ना. हरिपाठ एका जागेवर बसून नुसता वाचून विचार करा असं जर म्हटलं तर किती अवघड आहे. म्हणून लोकांनी काय केलं, हे त्याला पर्याय शोधले की माणसं झोपायला नाही पाहिजे. काही तर ते जर बसून हरिपाठ करायचं ठरलं तर मागं झोपतात पण लोक, काकड आरती झोपतात काही लोक. हा, होणारच नाही, तुला चालणारच नाही ती. अशी अडचण आहे की नाही. तर झोपू नये म्हणून मला असं कोणीतरी म्हणलं कीर्तनामध्ये, मध्येच ते असं काय म्हणतात, तो उठाला उठा 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 सांग, कारण मध्येच कीर्तनातच झोपतात लोक, म्हणून ते विचार सांगायला महाराज सुरू करतात. मग ठराविक वेळेनंतर काय होते, आज व्हायला लागतं. मग ते विठाला विठाला असं केलं की मग सगळे उठतात, असं मला एकाने सांगितलं. बरोबर आहे, छानच आहे. हा, हे दुसरा भाग आहे. दुसरा एक भाग सांगितलं, महाराज विसरून जातात काय विचार सांगायचा होता. मग ते जेव्हा त्याला आठवत नाही तेव्हा सुद्धा विठाला विठाला, विठ्ठलाच्या फारच नादी लागलेली असतात. तसं नाहीये ते, एक तर झोपलेले असतात किंवा हा झोपलेला असतो, म्हणजे यांनी जागा व्हावं किंवा त्यांनी जागा व्हावं म्हणून ते विठाला विठाला असं होत असतं. तसं आपल्या कार्यक्रमात विठाला काही नसतो है ना. त्यामुळे जरा अवघड आहे. विचाराचा विषय आला की आपण तसं होतं. आपण तरी आता सगळेजण जमा झालोय म्हणून थोडा निराळा विषय. तुम्ही जर एका रूम मध्ये एका स्वतःला कोंडून घेऊ नका, घेतलं तरी कडी लावून घेऊ नका आतली, कारण तुम्ही झोपले तर परत ती कडी उघडणं अवघड होईल. तर तुम्ही आतमध्ये एखाद्या रूम मध्ये शांतपणे बसले, बसा, कोणाला येऊ देऊ नका, एकटे बसून राहा. किती वेळात तुम्ही बाहेर येता ते बघा, काहीच घ्यायचं नाही, नुसतं बसायचं फक्त विचार करायचा. काय करायचं, एका रूम मध्ये जायचं, रूम म्हणजे गुहा है ना, एका रूम मध्ये जायचं, बसायचं आतमध्ये, आणि काय करायचं, कशालाच हात लावायचं नाही, इकडे हात लावायचं नाही, इकडे हात लावायचं नाही, काही करायचं, नुसतं बसून राहायचं. येऊ दे काय विचार येतात ते येऊ दे, मनात काय येतं ते बघा, येऊ देत, किती येतील ते येऊ देत, पण काय करायचं नाही, अजिबात पाय खाजवायचा नाही, अजिबात पाय इकडं तिकडं असं मागे पुढे असं काही करायचं नाही. दुखत असतील पाय तर खुर्चीवर बसा,
आधी ठरवून घ्या कसं बसल्यावर आपल्याला 2 तास बसता येईल. 2 तास जास्त झाले का? 1 तास. ठरवून घ्या की खुर्चीत बसलो तर 1 तास आपल्याला बसता येईल, मग खुर्चीत बसा. किंवा बेडवर बसलं पाय लांबून तर 1 तास बसता येईल, तर 1 तास. आधी ठरवून घ्या 1 तास आपल्याला शरीराला काही असं होणार नाही, आणि मग त्यानंतर तसंच बसून राहायचं. अजिबात काय करायचं नाही, हात हलवायचे नाही, पाय हलवायचे नाही, हात हलवायचे नाही, पाय हलवायचे नाही, कान हलवता येत नाही, नाक हलवता येत नाही, तोंड हलवायचंच नाही. सांगून द्या, तोंड हलवायचं नाही, हात पाय हलवायचे नाही आणि डोळे हलवायचे नाही. हलणाऱ्या गोष्टी एवढ्याच आपल्याकडे: पाय, हात, डोळे, तोंड. एवढं बंद करायचं, बसून राहायचं आणि झोपायचं. असं 1 तासाचा प्रयोग करून बघा. किती तास? मग तुम्हाला लक्षात येईल काय गंमत आहे. काय करू ना, तुम्ही जप वगैरे करू नका. तुम्हाला मी काय सांगितलं, जप नाही करायचं आपल्याला, जप वगैरे नाही काय. मग तुम्हाला लक्षात येईल जग काय आहे. काय लक्षात यायला लागेल तुम्हाला? हे जग म्हणजे काय कळून घ्यायचं असेल तर तुम्ही असं व्हा. जितकं तुम्ही हे असं बसाल आणि तुम्ही आत जाल, तुम्हाला अख्खं जग लक्षात येईल. कारण जे पिंडात आहे ते ब्रह्मांडात आहे असं शास्त्र सांगतं. जेव्हा तुम्ही आत जाताल तेव्हा मला जग कळायला लागतं. ही फार मोठी किमया आहे भगवंताची. सगळं लक्षात यायला लागेल. तुम्ही तुमचं मन जाणू शकले तर तुम्हाला समोरच्याचं मन लक्षात यायला लागेल. ही भगवंताची किमया आहे. तुम्ही जितकं तुमचं मन जाणू शकता तितकंच तुम्हाला समोरच्याचं मन कळणार आहे. तुम्ही जितकं तुमची बुद्धी जाणू शकाल तितकं तुम्हाला बाहेरचं कळेल, दुसऱ्याची बुद्धी कळेल. जितकं तुम्ही आतलं तुमचं हृदय जाणाल तितकं तुम्हाला दुसऱ्याचं हृदय कळायला लागेल. त्याच्यानंतर काय ऍक्शन घ्यायची हा निराळा विषय असतो. अर्थात त्याच्यावर लक्ष द्यावं की नाही हा एक तर साधनेचा भाग आहे, तुम्ही आता काही सांगत नाही. पण असा प्रयोग करून बघा. हा गृहपाठच आहे. केला काय नाही केला हा तुमचा विषय. पण हे नक्की आहे की 1 तास तुम्ही बसू शकणार नाही. जेवढे लोक बसतील त्यांना रविवारी आपण काहीतरी बक्षीस देऊ. रविवारी है ना, 1च दिवस आहे आपल्यामध्ये, 2 दिवस आहे मध्ये. तर 2 दिवसात तुम्ही तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा, दिवसभरात नाही वेळ मिळाला की संध्याकाळी करा. पण संध्याकाळी झोपण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून सकाळी उठून बघा, त्यावेळेस जमतंय का बघा. पण हा 1 तास प्रयोग करून बघा. तर शरीराची स्थिती म्हणजे पोझिशन ही जी आहे ही कशी पाहिजे, तुम्हाला जी कम्फर्टेबल ती ठरवून घ्या आधी. नंतर अजिबात हलायला आपल्याला परमिशन नाहीये, कारण काही हलवायचं नाहीये. विनाकारण काही हातपाय हलवायचे नाही. मच्छर वगैरे काय असतील तर त्याची सगळी आधीच तयारी करून घ्या. मच्छरदाणी लावून त्याच्यात बसा पाहिजे. पण नंतर मग मच्छर आला म्हणून हात हलवला, पाय हलवला, हे काही प्रकार, हे स्वतःचं सांत्वन त्याने करून घेऊ नका, है ना. तुम्हाला नक्की लक्षात येईल तुम्ही तुमच्या मनात काय चाललंय हा गोंधळ लक्षात येईल. हळूहळू तुमचं त्या मनावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला तुम्हाला लक्षात येईल. आपला काही तो अभ्यासाचा विषय नाहीये खरा, पण तुम्हालाच तुमच्या विचारांकडे पाहता येईल आणि मग पुढे तुम्ही या रीतीने पुढे 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 जाऊ शकता. तर प्रयोग करायला काही हरकत नाही. 1 तासाचा आपल्याला काय मर्यादा आहे, कमीत कमी 1 तासाच्या पुढे असलं तरी चालेल. ज्यांचं उतार वय 60 वर्ष आहे, 60 वर्षाच्या पुढे सरकलेले आहेत, 60 वर्षाच्या खालींसाठी 1 वर्ष, 60 वर्षाच्या पुढे जे असतील त्यांनी अर्धा तास बसायला काही हरकत नाही. 60 वर्षाच्या पुढे तुमचं 59 असेल, 59.9 असेल तरी 1 तास. जे 35 वर्षाच्या खाली असतील त्यांनी 2 तास बसायला काही हरकत नाही, तर 1.5 तास तरी बसायला काही हरकत नाही. प्रयोग करायला काही हरकत नाही, बघू आहे की नाही. तर अशा रीतीने तुम्ही एक गमतीचा विषय म्हणून हा अभ्यास करू शकता. त्यानंतर तुम्हाला काय लक्षात येत आहे हे तुमचं तुम्हीच बघा आणि तुम्ही तुमच्याशी स्वतःशीच त्याचा संभाषण करू शकता. तुम्हाला त्याचा फायदा वाटला तुम्ही ते वाढवत जा. हळूहळू पुढे गेल्यानंतर भविष्यात तुम्हाला जी मंत्र दीक्षा दिलेली आहे त्या धारणेमध्ये याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. त्या धारणेच्या आधारे जर तुम्ही जाल तर तुम्हाला हा देहाभिमान म्हणजे सूक्ष्म शरीराचा अभिमान घालवणं एक उपकारक होईल, तुम्हाला ते उपयोगाला येईल. तर धारणा जी आहे ही आपल्याला मंत्र जी दीक्षा असते त्याच्याद्वारे आपल्याला करता येते, पण तो सूक्ष्म भाग आहे. त्याने देहाभिमान नुसतं धारणा केल्याने कधी देहाभिमान जाणार नाही, पण त्याचा आपल्याला काय होते, मदत होते. तर ही मदत आपल्याला घ्यायला काही हरकत नाही. त्यासाठी आपण आपल्या एखाद्या शांत जागेचा, घरातल्या एखाद्या खोलीचा उपयोग नक्की करून घेऊ शकतो. तुमचा देहाभिमान गळण्यासाठी म्हणजे स्थूल देह आणि सूक्ष्म देह यासाठी
जे काही गरजेचं साधन असेल किंवा जे काही इष्ट गोष्टी असतील त्या तुम्हाला प्राप्त होत आणि भगवंत तुम्हावर कृपा करून या दिशेने पुढे पुढे घेऊन जावं अशी त्या दयाळू भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्या कृपेनेच निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे फसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रते वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जीवांछिल तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मादियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाची चंद्रमेजे अलांछन मारतंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सूयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होनी तिहि लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये हुआ विजी येथ मणि श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया